पुढे। बोथरा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा। परंडा दिनांक जुलै 23, धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील बोथरा ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुभाष गोळे आणि कुलदीप सुधाकर देशमुख हे दिनांक 22 जुलैपासून आमरण उपोषणास बसले आहेत। या आंदोलनाला आता विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा पाठिंबा मिळू लागला असून वंचित बहुजन आघाडी, धाराशिव यांच्या वतीने उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। ग्रामस्थांच्या न्याय मागण्यांची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कथित आर्थिक गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि चौकशीचा अहवाल ग्रामस्थांसमोर सादर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। यावेळी धनंजय सोनटक्के, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव, मोहनदादा बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर सुरवसे, तालुका उपाध्यक्ष संतोष भाऊ हिवरे, तालुका अध्यक्ष आणि रवींद्र शिंदे, तालुका संघटक यांनी प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी भूमिका व्यक्त केली। दरम्यान बोथरा ग्रामपंचायतीतील 15व्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत प्रत्यक्षात कामे न करता केवळ कागदोपत्री कामे दाखवून निधीचा अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी होईपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे। प्रशासनाने वेळेत योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्ते आणि ग्रामस्थांनी दिला आहे। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे, दत्तात्रय सुभाष गोळे व कुलदीप सुधाकर देशमुख हे दिनांक 22/7/2026 पासून बोथरा ग्रामपंचायतमध्ये 15व्या वित्त आयोगाचा जो निधी आहे तो निधी या ठिकाणी त्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून त्याच्या चौकशीच्या अनुषंगानं बोथरा ग्रामस्थ 2022 पासून या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पाठपुरावा करत आहेत। हा पाठपुरावा करत असताना शासन याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे दिनांक 22/7/2026 पासून या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दत्तात्रय सुभाष गोळे, कुलदीप सुधाकर देशमुख ही दोन व्यक्ती आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन संदर्भात विषयामध्ये त्यांना न्याय मिळावा, या 15व्या वित्त आयोगातील जो निधीचा भ्रष्टाचार झाला आहे त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला। हा पाठिंबा देत असताना आम्ही आमच्या स्तरावर पंचायत समिती असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिल्हाधिकारी असतील, तांडा तहसीलचे तहसीलदार साहेब असतील यांच्याकडे या विषयाला पाठपुरावा करू आणि आपल्याला न्याय मिळावा ही आमची या ठिकाणी अपेक्षा आहे। आपल्यास न्याय मिळाल्यानंतर आपण उपोषण आपलं सोडावं ही आपल्याला विनंती आहे आणि वंचित बहुजन आघाडी या विषयाची गांभीर्य लक्षात घेऊन 100% पाठपुरावा करेल अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।